माध्यमातून केलं जातं. अगदी आपण पाहिलं मैदानाच्या चौफेर सर्व डगआउट्स आपण तयार केलेले पाहतात. प्रत्येक संघासाठी एक सेपरेट डगआउट यूट्यूब लाईव्ह अर्थात स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून केलं जाणारं थेट प्रक्षेपण, त्या माध्यमातून जोडले जाणारे सर्व चाकरमानी जे मुंबई पुण्यामध्ये नोकरीसाठी असणारे आपले सर्व सहकारी मित्र हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत यूट्यूबद्वारे जोडले जातात. त्याचबरोबर अनेक वैयक्तिक बक्षिसांची देखील लयलूट आहे आणि त्या बक्षिसांचे मानकरी कोण ठरणार याची मात्र प्रतीक्षा आहे. मंदारच्या डोक्यावर ऑरेंज कॅप विराजमान झालेली आपण पाहिली. ती ऑरेंज कॅप मंदारच्या हातातून हिसकावून घेतली जाणार का, ती दुसऱ्या कोणाच्या डोक्यावर सजवली जाणार का, की मंदारच त्यावरती आपली पकड मजबूत करतील, हे देखील आपण पाहणार आहोत. या दरम्यान सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. MJ ब्रदर्स संघाकडून MJ ब्रदर्स अर्थात जीवन पाटील आणि महेश निकम यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मी स्ट्रायकर्स साहिल साधव यांचा संघ. सलामीवीरच्या भूमिकेमध्ये जर्सी क्रमांक 44 किरण आणि त्यांच्या सोबतीला पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन अमित आयकॉनच्या भूमिकेमध्ये. ओके, आयकॉन किरण तर कॅप्टन अमित पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी सज्ज प्रशांत गोलंदाजीसाठी सज्ज. आयकॉन किरण समोरच्या बाजूला स्ट्राईक वरती दाखल. अमृत प्रीमियर लीग फुल टॉस अगदी समोरच्या बाजूला बदल आली, त्याचा सुरेख वापर आणि चेंडूला धाडलाय सीमा पार. पहिल्या चेंडूवर केलेत आपले मनसुबे जाहीर. ठोकला एक अफलातून चौकार. आयकॉन आहेत आणि संघ नायकानं संघ मालकानं आयकॉन म्हणून माझी निवड का केली आहे हे पहिल्या चेंडूवर दाखवून दिलंय. यावेळी बॅकफुटवरती आले, आडव्या बॅटनं मारला स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक जरूर, त्याचा फटका मात्र नाहीये. एक सिंगल खर्च केली जाईल. अमित येथील स्ट्राईक वरती दाखल. प्रशांत फुल टॉस वरती केला गेला प्रहार. चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. 4 धावांसाठी. 3 चेंडूच्या पाठीमागे आलेले आहेत 2 चौकार. 9 धावा लागतात धावफलकावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला स्ट्रोक. क्षेत्ररक्षणामध्ये छोटीशी चूक आणि ती चूक सिंगलला डबलमध्ये परावर्तित करते. एकेरी दुहेरी धावांचा योग्य समन्वय साधला जातोय. चोरट्या धावा घेतल्या जात आहेत आणि हेच वैशिष्ट्य आहे बॉक्स क्रिकेट लीगचं. पुन्हा एकदा फुल टॉस, त्यावरती जोरदार हल्ला, बॉल प्रहार. अमितच्या माध्यमातून खेळला जातोय हा आणखी एक अफलातून चौकार. अमित सेट ऑन फायर. पुन्हा एकदा समोर आले. फुल टॉस वरती प्रहार करण्याच्या प्रयत्नात मात्र अतिरिक्त ताकद प्रदान केली आणि चेंडू मात्र थेट सीमारेषेच्या पलीकडे जाऊन घालतोय. आणि बॉक्स क्रिकेटमध्ये हा फटका म्हणजे नक्कीच एक मोठा गुन्हा म्हटला जातो. विकेटचं पतन. एका षटका अखेरीस 15 धावा लागतात धावफलकावर. एक गडी मात्र अखेरच्या चेंडूवरती टिपण्यामध्ये प्रशांतला आलं यश. आयकॉन किरण यांची सोबत करण्यासाठी देखील मैदानाच्या आतमध्ये किरण दाखल होतोय. आयकॉन किरण हगवणे यांची सोबत करतील किरण निकम. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत सोनू. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना बॉक्स क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. पहिला चेंडू समोरच्या बाजूला स्टेप आउट झाले, बदल आले, त्याचा सुरेख वापर. पुन्हा एकदा अगदी 1 बाउन्स 1 टिप चेंडू थेट सीमारेषा ओलांडून जातो चौकारासाठी. यावेळी पुन्हा एकदा स्टेप आउट, बदल आली, त्याचा पुन्हा एकदा सुरेख वापर. परंतु यावेळी मात्र प्रशांत तयार होते या अटॅकसाठी. केवळ एक सिंगल खर्च करून देतील. किरण निकम येत आहे स्ट्राईक वरती. आणखी एक फुल टॉस, परंतु स्विंग एनिमीज बीट केलं जात आहे किरण निकम यांना. वाईड आणि त्यानंतर मात्र एक जोरदार प्रहार. चेंडू चाललाय सीमापार चौकारासाठी. 25 धावा धावफलकावर. 10 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत 3 चेंडूच्या पाठीमागे. पुन्हा एकदा एक अतिशय अप्रतिम असा देखना प्रहार. चेंडूला धाडले आणखी एकदा सीमा पार.
या षटकामध्ये तिसरा चौकार. जबरदस्त पटकेबाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र नो बॉल आहे. नो बॉल प्लस 2 धावा डी झोन मध्ये मिळतील. येस, नो प्लस 1 अशा 2 धावा या चेंडूवरती अंकित केल्या जातील. यावेळी मात्र आपलं फुटबॉल स्किल खेळाडू इथं दाखवताना सिंगल अंकित केली जाईल. एक्स्ट्राच मात्र या षटकामध्ये आलेले आहेत. एक वाईड आपण पाहिला, एक नो देखील आलेला पाहिला. या दरम्यान आणखी एकदा पंचांचे हात आकाशाला समांतर होत आहेत. आणखी एक वाईड बॉल, आणखी एक अवांतर धावेची भर. स्टेप आउट झाली आहे तर फटका फसला आहे, परंतु सिंगल मात्र रोखला येत नाही आहे. दुसरीचा प्रयत्नात किरण निकम, परंतु आयकॉन किरण त्यांना थांबवतील. एक सिंगल एका सिंगल बरोबरच होती षटकाची सांगता. 2 षटका अखेरीस 34 धावा धावफलकावर. 19 धावा या धाव षटकामध्ये आलेल्या आहेत. अतिशय महागडं षटक ठरत आहे सोनू यांच्या माध्यमातून. तिसरं षटक हाताळण्यासाठी अभि मैदानाच्या आतमध्ये. अभिच्या समोर असेल आयकॉन किरण. आयकॉनला साजेशी कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू विकेट मिळवली जाईल का? किरण नावाचं हे वादळ रोखण्यामध्ये अभिला यश येईल का? फुल टॉस, चांगला रनआउटची संधी मात्र इथं सावध पवित्रा. 1 धाव खर्च केली तरी चालेल, परंतु ओव्हरच्या स्वरूपात जास्तीत जास्त धावा खर्च करायच्या नाही आहेत आणि यासाठीच प्रयत्नशील आहे हा संघ. यावेळी पुन्हा एकदा फटका थोडासा फसलाय जरूर. 2 चेंडू 2 सिंगल आल्यात आणि ज्या पद्धतीने धावफलक पुढे सुरू होता त्यात नक्कीच दिलासा आहे पहिल्या 2 चेंडूच्या पाठीमागे. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. फुल टॉस खेळाडू आहे. चेंडू फील्ड केला जाईल. एका धावेवरच थांबवलं जाईल किरण यांना. 3 चेंडू 3 सिंगल्स, 3 अतिशय चांगले आणि दर्जेदार चेंडू हाताळले जातात अभिच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नजराना. 4 चेंडू 4 सिंगल्स. अतिशय महागडं दुसरं षटक आल्यानंतर मात्र एक जखमेवरती फुंकर घालण्याचं काम अभि करतायत. या दरम्यान मात्र नो बॉल, नो वरती रनआउटची संधी आणि यस, विकेटचं पतन. किरण निकम बॅक टू पवेलियन. नो प्लस 1 अशा 2 धावा अंकित केल्या जातील. नो प्लस 1 2च. इंटरनॅशनल रूल्स आपण बॉक्स क्रिकेट लीग मध्ये देखील लागू केलेले आहेत. अमृतवाडी प्रीमियर लीग मध्ये निश्चितच एक नो प्लस 1 2 धावा येतील जरूर, परंतु बॉल मात्र काउंट नसेल याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. दर्शक आपल्याला पाहायला मिळतं किरणला आतापर्यंत रोखण्यात यश आलंय. केवळ 4 सिंगल्स आलेले आहेत आणि विकेट यस. यावेळी मात्र फुल टॉसचा फुल टोल वसूल करता येत नाहीये. निर्णायक असा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल सोने के बराबर. अगदी प्रत्येक डॉट बॉलला इथं सोन्याची किंमत पडत आहे. अखेरच्या चेंडूवर मात्र मैदानाला गुदगुद देऊन जाईल 4 धावा. याचबरोबर होती षटकाची सांगता. 3 षटका अखेरीस 44 धावा धावफलकावर. या चौकारासह 10 धावा आल्या धावफलकावर. येस, खेळाडूंसाठी अल्पपहार घेऊन जात असताना NS11चे किरण आपल्याला पाहायला मिळतात. शरीरावरती केला गेलेला मारा देऊन जाईल एक सिंगल. घोषित क्षेत्रामध्ये जाणार आहात चेंडू. एक जबरदस्त, परंतु इथं प्रशांतता संपूर्ण समर्पण पाहायला मिळत आहे. आपलं शरीर झोकून दिलं चेंडूच्या दिशेने. संघासाठी यस, मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असणारा तुषारचं नाव आज चर्चेत येणार आहे. तुषार शिर्के. कारण तुषार शिर्के जर सामनावीर पुरस्कार मानकरी ठरला तर मात्र तब्बल अविनाश ताकमुगे यांच्या माध्यमातून तब्बल 1001 रुपयांचं भव्य दिव्य असं रोख पारितोषिक त्याला दिलं जाणार आहे. पाहूयात आपण मैदानाच्या आतमध्ये तुषार चौकारांचे तुषार उडवणार का. या दरम्यान अतिशय संत गतीने दबाव पूर्ण
आणि हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि विकेटचं होत आहे पतन. 4 षटकांचा खेळ थांबतोय. 48 धावा लागतात धावफलकावर. मागील 12 चेंडूवर आलेत केवळ 14 धावा. विजयासाठी आव्हान आहे 49 धावांचं. आणि आता तुषारकडे आहे संधी बक्षिसाचा मानकरी ठरण्याची. 1001 रुपयांचं पारितोषिक वाट पाहत आहे. अविनाश ताकमोगी साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला सामनावीराचा पुरस्कार पटकावावा लागेल. त्याचबरोबर मिड इनिंग्समध्ये आपण घेणार आहोत पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल. नेक्स्ट मॅच अमृतवाडी प्रीमियर लीग 2025 दुसऱ्या पर्वातील आणखी एक देखणा आणि दर्जेदार क्रिकेटचा नजराना. दत्तकृपा 11 विपक्ष अमृतेश्वर टायगर्स. एका बाजूला उपसरपंच सुयोग हगवणे पाटील यांचा संघ, तर त्यांच्यासमोर असेल अक्षय सपकाळ यांचा संघ. धावफलकामध्ये थोडेसे करेक्शन्स केले जातील. आमच्या यूट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून हे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 51 धावा लागत आहेत धावफलकावर. 52 धावांचं असेल लक्ष. सुधारित धावफलक आम्ही सर्व आपणासमोर मांडतोय. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. या दरम्यान आपण टॉस करूयात. अमृतेश्वर 11 वर्सेस दत्तकृपा 11. यस, नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. दोन्ही संघांचे कॅप्टन संघनायक अर्थात उपसरपंच सुयोग हगवणे पाटील यांच्यासमोर दत्तकृपा 11 संघाचे कर्णधारपद भूषवत आहेत अभय शिर्के आयकॉनच्या भूमिकेमध्ये. यस, अमृतसर टायगर्स संघाचे कर्णधार कॅप्टन आपण पुढे या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण मंचावरती आमंत्रित करूयात. समोर भेटताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला हॅलो, चला टॉस साठी आपण पुढे मनोहर निकम तात्या यांना विनंती आहे. आपण टॉस साठी आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना देखील सुरू होतोय. त्यांची सोबत करतील नॉन स्ट्रायकिंग एंडला केतन सर 2 मिनिट सामना थांबवा प्लीज. नाणेफेक आपण करूयात. द कॉल काय हे हेड सिटीज अमृतेश्वर टायगर्स जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग. यस, दैदिप्यमान स्पर्धेबद्दल काही हॅलो आत्तापर्यंत 2-3 मॅच झाल्या तर बघण्यात येते की स्कोर चेसच होते. यस, गोलंदाजी टायगर्स वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. जिथे एक चित्तथरारक चेस. 52 धावांचा आहे लक्ष. 24 चेंडूचा खेळ आणि तुषारची जोडी. तुषार बनण्याची संधी. स्कोर कार्ड जे अपडेट केलं गेलं ते यूट्यूबवरती आपण व्हेरीफाय करू शकता. यूट्यूबद्वारे हे अपडेटेड स्कोर कार्ड आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलंय. दरम्यान एका डॉट बॉलने होतीये या डावाची सुरुवात. पहिला डॉट बॉल आला, त्यानंतर मात्र एक चांगला फटका. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. ओव्हरऑल गुड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. जीवन पाटील संघ मालक स्वतः संपूर्ण समर्पण आपल्या संघासाठी देत असताना एमजे ब्रदर्स संघाकडून पाहायला मिळतात. आणि आता मात्र तुषार मैदानाच्या आतमध्ये सामनावीराचा ठरणार का मानकरी हे मात्र पाहायचंय.
खोलवर डप्प्याचा चेंडू, अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वाऱ्याच्या वेगाने बॅट फिरली परंतु संपर्क कोणत्याही प्रकारचा होत नाही आहे. डॉट बॉल येतोय, निर्णायक डॉट बॉल. 52 धावांच्या सुधारित लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात अपेक्षित. या दरम्यान मात्र दिशा थोडीशी खराब, डाव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली जाते. एक चांगला देखना फटका, युवा क्षेत्ररक्षक आहेत परंतु वन टिप वन बाउन्स, चेंडू जाईल सीमा पार. तुषारच्या बॅटमधून आला आहे. हा एक निर्णायक आणि महत्त्वपूर्ण आत्मविश्वास वाढवणारा चौकार. फुल टॉस हलक्या हाताने टॅप केला, टॅप अँड रनचा प्रयत्न परंतु थेट गोलंदाजाच्या दिशेने मारलेला फटका. सुनीलच्या माध्यमातून एक अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नजराना आणखी एकदा पाहायला मिळतोय. आणि हा डॉट बॉल सोन्याच्या बरोबर किंमत प्राप्त आहे. अगदी ज्या पद्धतीनं जबरदस्त गोलंदाजी, आणखी एका निर्धाव स्वरूपाच्या चेंडूनं षटकाची होती सांगता. या षटकामध्ये एका चौकारासह आल्यात केवळ 6 धावा धावफलकावर. एका चौकारासह 6 धावा लागतात धावफलकावर. गोलंदाजीसाठी सज्ज आयकॉन किरण, समोरच्या बाजूला अभि. स्टेप आउट झाले अखेरच्या क्षणी, मात्र फुटवर्क मध्ये केला बदल आणि घोषित क्षेत्रामध्ये मारलेला फटका देऊन जाईल केवळ एक सिंगल. 7 धावा धावफलकावर लागतात. अजूनही 45 ची गरज 17 चेंडूच्या पाठीमागे. आडव्या बॅटनं मारला फटका, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध भेटला गॅप, चेंडू सीमा पार, अभिचा ब्लास्ट, चौकार. कॅप्टन्स नॉक खेळत असताना अभि मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सोबतीला तुषार आहेत. सामन्यावर पुरस्काराचा मानकरी तुषार ठरले तर मात्र अविनाशजी यांच्याकडून त्यांना 1001 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. यावेळी स्टेप आउट पदल आली, त्याचा सुरेख वापर, फुल टॉस चा फुल टोल वसूल, वन बाउन्स, गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, अफलातून चौकार. यावेळी बॅकफुटवरती खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे तैनात, केवळ एक सिंगल खर्च होईल. चौकारांची आतिषबाजी मात्र तुम्हाला सतत करत राहावं लागेल. आडव्या बॅटनं मारलेला फटका, अगदी आपल्या पदलालीत त्याचा वापर करण्याचा किरणचा प्रयत्न मात्र फसला. वाऱ्याच्या वेगानं चेंडू दाखल झाला सीमारेषेच्या पलीकडे. अलॉंग द कार्पेट मारलेला फटका मैदानाला आग लावत मात्र जातोय सीमापार. या षटकामध्ये हा आणखी एक प्रहार, चौकार. आता मात्र अँगलमधील बदल, नशिबात बदल करणार का? नशिबामध्ये नक्कीच केलाय फेरबदल. तुषारचा खेळ मात्र थांबवलाय. तुषार चालले तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन, गडी गारद. 2 षटकानंतर स्थिर, 1 गडी बाद 20. विजयासाठी 12 चेंडू 32 ची गरज. म्हणजे 12 चेंडूच्या पाठीमागे किमान 8 चौकार तुम्ही मारणं आवश्यक आहे. टीम मीटिंग होती. यस, सम डिस्कशन्स आर ऑलवेज बेटर दॅन ॲडजस्टमेंट्स असं म्हटलं जातं, परंतु जास्त वेळ घेऊ नका. बरेच सामने आपल्याला अजूनही खेळवायचे आहेत, याची नोंद घ्या. एमजे ब्रदर्स वर्सेस लक्ष्मी स्ट्रायकर्स. आतापर्यंत पहिल्या 3 सामन्यांमध्ये आपण पाहतोय प्रथम गोलंदाजी करणारा संघ विजेता ठरलाय. इथं तो अपवाद ठरणार का एमजे ब्रदर्स? पहिला चेंडू जोरदार प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक देखील तिथनाच सावध. मिळेल केवळ एक सिंगल. एक से तो काम नाही बनेगा जनाब. इथं मात्र चौकारांचीच गरज आहे. 21 धावा धावफलकावर, 31 ची गरज असेल 11 चेंडूच्या पाठीमागे. फुल टॉस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थेट सीमा पार. आणि इथं मात्र हा मोठा गुन्हा, षटकार मारण्याचा प्रयत्न, चौकार मारण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. प्रशांत अल्सो बॅक टू पवेलियन. अगदी ट्रेंड जो पहिल्या 2 सामन्यांमध्ये सेट झाला होता तो ट्रेंड इथं चेंज करण्याचा प्रयत्न, नवीन ट्रेंड सेट करण्याचा प्रयत्न आहे एमजे ब्रदर्स संघाचा. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर अर्धशतकी मजल मारली आणि त्याचा बचाव करताना सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. यावेळी मात्र बॅकफुटवरती खेळलेला फटका, केवळ एक सिंगल मिळेल. एक से तो कुछ नहीं होगा. 22 धावा धावफलकावर. इथं मात्र थोडासा बदल आली, त्याचा वापर मागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मात्र येतोय. सुरेख गोलंदाजी
जीवन पाटील यांच्या माध्यमातून संघ मालक आहेत आणि संघाला गरज असताना अतिशय सुंदर असं योगदान. लेग स्पिनचा मारा पुन्हा एकदा उजव्या स्टंपच्या वरून जाताना डॉट बॉल येतोय, निर्णायक डॉट बॉल. आणि या सामन्यामध्ये मात्र आता नक्कीच काही क्षणांच्या औपचारिकता बाकी म्हणावी लागेल. आडव्या बॅटना मारलेला फटका, सुरेख क्षेत्ररक्षण, चेंडूला थांबवलाय आणि अगदी एकही धाव येत नाहीये. एक धाव पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दोन्ही फलंदाजांना धावावं लागतं. एकाने धावून तुम्ही चालणार नाही. धावफलकावर धावा लागत आहेत 22. विजयासाठी 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता. अर्थात अशक्य प्राय असं लक्ष. म्हणजे आतापर्यंत जो संघ प्रयत्नवादी होता तो मात्र आता आशावादी असेल. अमृतवाडी प्रीमियर लीगचा थरार, अमृतेश्वर क्रिकेट क्लबचं अतिशय सुरेख असं आयोजन, देखणं नियोजन, सुंदर असं मैदान सजवण्यात आलेलं आहे. प्रेक्षक वर्गाने खचाखच भरलेलं हे स्टेडियम अर्थात माई स्टेडियम अमृतवाडी. गोलंदाजीसाठी सज्ज किरण निकम, समोर आहे अभि, परंतु अभिला मात्र आता रनरेट सुधारण्याच्या दृष्टिकोनातून फटकेबाजी करावी लागेल. एक जोरदार प्रहार, चौकार आलाय जरूर, परंतु थोडासा उशीर झालाय का हा प्रश्न आता निश्चितच अभि यांना पडलेला असेल. एकाकी झुंज अभि अगदी सुरुवातीच्या षटकापासून देत आहेत, ती झुंज मात्र इथं अपुरी पडतीये. आणखी एक फटका, आणखी एक देखना चौकार. युवा क्षेत्ररक्षक आहे तिथं तैनात. 2 चौकार आले 2 चेंडूच्या पाठीमागे. साईड चेंज केली जाते. अँगल मधील बदल नशिबात बदल करेल का यावेळी. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारला फटका, आणखी एक चौकार. सलग 3 चेंडू, सलग 3 चौकार. मागील 2 षटकांमध्ये जे निर्धाव स्वरूपाचे चेंडू आले ते जर आले नसते तर निश्चितच अभिच्या या फटकेबाजीनं आज मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मी स्ट्रायकरचा जल्लोष पाहायला मिळाला असता. इथं मात्र ताकद प्रदान करण्याचा प्रयत्न, टायमिंग मात्र फसलं. मिस टाइम स्ट्रोक, डॉट बॉल येत आहे. आणखी एक प्रहार, आणखी एक चौकार. 5 चेंडूमध्ये हा 4था चौकार. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी, अर्थात काही क्षणांची औपचारिकता बाकी. यानंतरची मात्र होणारी तुल्यबळ लढत. अमृतेश्वर टायगर्स विपक्ष दत्त ग्रुप 11. अमृतेश्वर टायगर्स संघाने जिंकलाय प्रथम नाणेफेकीचा कौल आणि घेतलाय प्रथम गोलंदाजीचा निर्णय. सुयोग हगोने पाटील अर्थात उपसरपंच हे संघ मालक पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला संघ मालक अक्षय सपकाळ. यस, MJ ब्रदर्स हा संघ मात्र या सामन्यामध्ये ठरतोय विजयी, दणदणीत विजय. आणि सामना केवळ 10 धावांनी मिळवलाय विजय.